बरं झालं बाई, एकदाची पूजा झाली. होय, आपली जेडी आता खऱ्या अर्थाने संसाराला लागेल ती. होय, देव कायम पाठीशी असते बघ. उशिरा का होईना पण जेडीचं चांगलं झालं. होय होय. शितले हे पोरग का आलं असं झालंय बघ मला. हो, उगा काय बी काय बोलताय. चला. चल. हा तुमचं बरेच आहे का? वय वय, हे आमचंच पॅलेस आहे, भोईटे पॅलेस. पण पॅलेस तर केवढा मोठा असतो. तुमचा पॅलेस जरा छोटाच वाटतोय नाही का? अहो मोठाच आहे की, कुठं छोटा आहे तवा. बाहेर न वाटतोय तसा छोटा. नाही नाही छोटाच वाटतोय. नाही नाही, तुम्हाला असं वाटत असेल का नाही, तर एक काम करा, आतनं जाऊन बघून या. अहो 7 खणांचा आहे, 7 खणांचा. 7 खण म्हणजे? म्हणजे लई मोठा आहे. 7 खण आहे, 7 खण. एकदम भुयारासारखा आहे. बाहेरनं छोटूसा वाटतोय पण आत लई मोठा आहे. हा खरंच? अहो सिम्बा, सगळ्यांना एकत्र नीट राहता आलं, एकमेकांसंग येळ घालवता आला म्हणजे झालं की पॅलेस. मग त्या आकारानं केवढा का असना. मोठा असला तरच तो पॅलेस असतोय. आम्हाला बघायचं आतून. फर्स्ट शो मी. बर चला दाखवतो. हं? चला. पुष्पे, पोरग जरा अवकळ दिसतंय बया. हो, अवकळ कशाचं, निव्वळ आईवर गेले जरा म्हणून कुणाचं ऐकत नाही. पुष्पे, जरा गप बसतीस का? अगं त्या पोरानं ऐकलं आणि बंगल्यावर जाऊन सांगितलं म्हणजे उगाच आवळ्याचा भोपळा व्हायचा. शिकली, कशाला बाई या पोराला घेऊन आलीस? आता कोण सांभाळायचं त्याला? हाय का आता मामी, मी घेऊन आले वय. माझे मी येत होते की, तेच म्हणले मी बी येतो. मग तुम्हीच म्हणला की वय वय येऊ द्या त्यांना बी. अगं आता त्यांच्या समोर नाही कसं म्हणायचं, म्हणून म्हणली मी. मला काय माहिती ती लगेच पाठवत्याला म्हणून. असू दे, बारकं पोरगच आहे. हे बघ, अगं शीतलला पण तेवढी सवय होईल पोराबाळांची. काय रे समाधानी? हा, हे अगदी 16 आणि खरं बोललीस बघ जीजे. सवय काय त्यात, आमच्या बारक्या भावाला सांभाळलंय की मी. बरं असू द्या, आता अंगणातच गप्पा मारत बसू नका. चला आतमध्ये. चल चल. सावकाश. शिकले, एका अर्थाने बरंच झालं बरं का ते पोरग इकडे आलं. ती म्हणजे म्हणजे ती पोरग नाही, अगं पोपट आहे, पोपट. त्या राक्षसाचा सगळा जीव त्या पोपटात अडकलाय बघ. कोण राक्षस? अगं ती ताई साहेब. मामी, काय बी काय बोलताय, ऐकताल किती. कोण नाही ऐकत. हे बघ, सगळा जीव त्या पोपटात अडकलाय राक्षसाचा. आपण का नाही त्या पोपटाला चांगलं खाऊ पिऊ घालू, त्याच्याशी गोड 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 बोलू, म्हणजे कसं पोपट खुश होईल. आणि मग तो तिकडं जाऊन मिठू मिठू बोलायला लागला की मग काय ताईसाहेब बी खुश. मामी, तुम्हाला देवानं डोकं नाही दिलं, हा, आयडियांची फॅक्टरी दिली. फॅक्टरी निस्ता आयडियांचा पाऊस पडत असतोय बघा. गप, तुझं आपलं काहीतरच. काहीतरीच कशाला हो. आता मला सांगा, दुसऱ्या कुणाच्या डोक्यात ही आयडिया आलती का? ती बी हायच म्हणा, पण हे बघ, त्याला जरा नीट सांभाळलं पाहिजे बर का. म्हणजे कसं त्यानं हितनं जाऊन तिकडं काय तर तक्रार करायला नको, म्हणजे मिळवलं. मामी, एवढी आदर्श सासू आणि तिचं एवढं ऐकणारी आदर्श सून असताना असं काय तर कशाला होईल? हे बघा, उगाच उगाच टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण शिकले, ही पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष एक दिवस ह्या भोईट्यांचा बी इतिहास बदलत. लिहून घे. बर, घेते लिहून. चला तुम्ही आता आत. हो, तुम्ही उगाच माझ्यावर चिडचिड करू नका. असं बोलताय जणू मीच तुम्हाला जबरदस्ती पूजेला बसवले. मी नाही बसवलं हो,
तुमच्या मदर इथे येऊन बसून गेले ना. पण तुमच्या घरातल्यांनी पूजा करायला लावली ना. आमच्या घरातल्यांचं तुम्ही मोठं ऐकताय तेव्हा वरनं त्यांना सारखं नावं ठेवत असताय. हे बघा जयश्री, उगाच नका माझ्या डोक्याला ताप देऊ आता. खरं बोलल्यावर तुमच्या डोक्याला ताप होतोय बे. हे बघा जयश्री, हे लग्न फक्त आपण ठरवून केलेलं आहे. पण ताई साहेबांनी इथे येऊन ही पूजा करून हे लग्न जग जाहीर करून टाकलं. त्याचं काय? हा? जरा गप्प बसा. ताईसाहेब इकडे जायला लागल्यात. काय हो, मी अजून इथंच आहे. ए, पूजेमुळे दिवसभर ताटकळला असाल. आराम करा की, उशीर झालाय. तेच आम्ही आता बोलत होतो की रेस्ट घेतली पाहिजे. होय काय? बाई, तेच बोलत होतो. हा, मग बोलायचंय काय त्यात. छान आराम करा. या. ताईसाहेब, आता तुमचं ऐकतोय सगळं, तुमच्या तालावर पण नसतोय, पण वेळ आली की बघाच तुमची पण अशी अवस्था करतो की पायावर डोकं ठेवून माफी मागाल आमची. खरं तर तुम्हाला या घरातून हाकलून द्यायची इच्छा होतीये. फक्त तुमच्याशी रक्ताचं नातं आहे म्हणून तुम्ही वाचलात. पण तुम्ही पांघरलेला हा बुरखा मी फाडणार आणि तुम्हाला तुमच्याच जाळ्यात अडकवणार. बघाच. तेव्हा छोटच आहे की घर, कुठं 7 कण आहेत. आता तुम्हाला घन म्हणजे कसं सांगू. असू दे, छोटच घर आहे आमचं. पण तुम्हाला माहितीये का, इथली सगळी माणसं ना मनानं लई मोठी. तेवढंच पुरेसं आहे आमच्यासाठी. पुष्पे, आता टाक बाई अंथरूण. आणि हे बघ, या शंभूंचं पण ना माझ्या शेजारी अंथरूण टाक. शंभू नाही सिंबा, आणि आम्ही इथं झोपणार नाही. अगो बाई, मग तुम्ही आमच्या सोबत झोपा. नाही, तुमच्या सोबत पण नाही. मग कुठं झोपणार तुम्ही? शीतल मामी सोबत. ते आम्हाला म्हणाले होते की सुंदरच्या गोष्टी सांगणार. त्यांच्यासोबत झोपणार? होय. तुम्ही झोपा आमच्या संग, आम्हाला काय बी प्रॉब्लेम नाही. मी आज जाऊन खोली आवरती, मग या तुम्ही झोपाय. काय आमच्या सोबत? 2 दिवसासाठी घरी आलोय, तर यो मधला माकड होणार आता आपल्यात. मी जातो आवरतो. काय गे शितले? बरं झालं बाई आला. धरा बेडशीट. बेडशीट धरा काय? बेडशीट धरा काय हो, तुम्हाला काय झालं आता? काय झालं म्हणजे? अगं शितले, मी फक्त 2 दिवसाच्या सुट्टीवर आलोय आणि आधी तुझ्या संग वेळ घालवता येत नाही, आणि त्या ते पोर घेऊन बसलंय. ऐका आता, असं बोलतोय व्हय? अरे तुरे करताय. आऊ जाऊ करा. तुम्हाला माहितीये ना कोण आहेत ते? संग्रामसिंह प्रतापसिंह जगताप. तर जगताप म्हण. शेमूड पोसायला येतोय त्याला अजून, आणि आवाज करू होय. ऐका आता, उद्या आपलं मुलं आल्यावर बी तुम्ही त्याला असंच करणार होय? शितले, असं कसं म्हणतीस ग? अगं ते आपलं असणार ना. काय बाई माणूस आहे. लहान पोराला कोण असं करतंय? आपल्याला फरक करतंय होय? नाही सॉरी. अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. एक तर तुम्हालाच लई हौस होती ना पोरांची, आणि आता घरात आलंय तर नाटकं करताय. सांभाळा की जरा. घ्या तुम्ही बी अनुभव. धरा बेडशीट.
हे हे काय नाटक लावलंय हा? यो काय पिक्चर आहे बे? अहो आता पूजा झाली ना म्हणून ते रोमॅन्टिक वगैरे केलं असेल कोणीतरी, म्हणजे फुलं वगैरे हातरून गेलं असेल. गेला असेल, कुणीतरी सांगितल्याशिवाय असलं केलंय का काम कोणी? हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते बरं का, हे माझ्याच्यानी असलं काही रोमॅन्टिक फिमॅन्टिक वागायला जमायचं नाही. आणि तुम्हाला माहिती ना आपल्या लग्नाची काय परिस्थिती आहे ते. हो जरा हळू बोला, कुणाला ऐकलं म्हणजे काय म्हणाल? हा, आणि कुठला विषय कुठे घेऊन चाललाय तुम्ही? आणि आम्ही कोणाला सांगितलेलं नाहीये, आणि हे असल्या गोष्टीमध्ये आमचा इंटरेस्ट नाहीये हे तुम्हाला पण चांगलं माहितीये. पण हे दुसऱ्या लोकांना माहिती नाही, त्याला मी काय करू? तुम्ही तर म्हणलं होतं की काय बी टेन्शन घेऊ नको, पूजा झाली की लगेचच ताई साहेब जातील. पण हे काय झालं, त्या तर अजून 2 दिवस थांबायचं म्हणतात. हे सगळे तर शितलीमुळे होते, जरा म्हणून सुखाची झोप लागून देणार नाही आम्हाला. आता काय केलं त्या शितलीनी? हा, उगाच आपले उठसूट तिच्यावर नाव का घेत असता? आणि तुमच्या चुकांचं खापर उगाच तिच्या डोक्यावर नका फोडत जाऊ. तिचा काय बी संबंध नाही. हो जरा शांत घ्या, एक तर आधीच बाहेर उन्हाळा आहे, त्यात एवढं कशाला तापताय? मग काय करू? आ काय करू? उद्या तुमच्या ताईसाहेब म्हणत्याल एक मुलगा होऊ देत, मग मी जाते, मग काय करणार? आ आमच्या मम्मी सारखं तुमच्या बी आईसाहेबांना वाटतच असेल की एखादा नातू पाहिजे. हे बघा, सगळ्यात महत्वाचं आणि मुळात आईसाहेबांची तुम्ही काळजी करू नका. आईसाहेब काय आमच्या शब्दाबाहेर नाहीत. बर, पण ताईसाहेबांचं काय? आईसाहेबांचं काय, जातील 2 दिवसात, फार पडतं डोक्यावरून पाणी 4 दिवसात. त्यावर करा काहीतरी ऍडजस्ट. मी ऍडजस्ट? आता मी नाही, तुम्ही ऍडजस्ट करायचं. मी इथं झोपणार बेडवर एकटी, आणि तुम्ही इथं जमिनीवर झोपायचं, कळलं? करा आता ऍडजस्ट. आईला ह्या जयडीच्या ही पण डोक्यावर चढून नाचायला लागले आमच्या. हिचं पण काहीतरी केलं पाहिजे. चला झोपू आपण. हं? तुम्ही इकडे झोपणार ना सिम्बा? नाही नाही नाही, आम्ही शीतल मामींच्या शेजारीच झोपणार. का? का म्हणजे ते आम्हाला गोष्टी सांगतात. बर, या झोपा. तुम्ही इथं झोपा आणि मामा इथं तुमच्या बाजूला झोपतात. यस. चला झोपूया आपण लवकर. हं? या. 1 मिनिट, हे कोणाचे फोटो आहेत? ते आमच्या मित्रांचे आहेत. नाव काय त्यांची? त्यांचं नाव आहे राहुल, प्रशांत, कर्नल सिंग आणि विक्रम. हे सगळे काय तुमच्या स्कूल मध्ये आहेत का? वय. चला आता झोपायला या. चला. तुम्ही या फोटो मध्ये फेटा का घातलाय? तो कसम परेडचा फोटो आहे. कसं परेड म्हणजे? म्हणजे ते आता उद्या सांगतो तुम्हाला. हं? चला आधी इकडे झोपायला चला. नाही, आता सांगा. मामी तुम्ही सांगा. ते माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला मामा सांगू शकतात. ओ मामा, सांगा की, आम्हाला बी ऐकायचंय. काय? का? असं काय करताय? सांगा की हो मामा. आम्हाला म्हणजे आम्हाला दोघांना आणि सिम्बांना. तर सिम्बा, कसम परेड म्हणजे ना भाऊजीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस असतो. भाऊजीचं ट्रेनिंग झालं ना, तो देशसेवेची शपथ घेतो आणि आर्मीमध्ये रुजू होतो. ही शपथ म्हणजे कसम परेड. आर्मी कुठे असते? आर्मी असते देशाच्या सीमेवर. ती आपल्या देशाचं आपल्या दुश्मनांपासून रक्षण करते. मग तिकडं लहान मुलं असतात का? नाही, फक्त मोठी माणसं असतात. का लहान मुलं का नसतात? कारण ती तुमच्यासारखी आगाव असतात. काय? म्हणजे त्यासाठी आर्मीचं ट्रेनिंग घ्यायला लागतंय आणि मग जावं लागतंय आर्मीत. पण तुम्हाला माहितीये काय, त्यासाठी आधी मोठं व्हायला लागतंय. मग आम्ही पण मोठे होणार. तुम्हाला माहितीये का मोठं कसं होतात ते? कसं? झोपल्या हो. चला झोपा आता. तुम्ही झोपलात ना,
मग लवकरात लवकर मोठे व्हा. चला या 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 झोपा चला. मामा तुम्ही काय पण सांगता हो का नाही मामी? नाही नाही नाही, खरं सांगतात ती. चला चला झोपा आता. मामा तुम्ही आधी आम्हाला एक गोष्ट सांगा, मग आम्ही झोपतो. प्रॉमिस. नक्की? हो तर उद्या तर आम्हाला स्कूल पण नाहीये. मला एक गोष्ट ऐकायची. मामा तुम्हाला रोज गोष्टी सांगतात ना, आज आम्हाला ऐकायची. बर ऐका. तर एक असते चिमणी हा, आणि एक असतो कावळा. हे मला असल्या गोष्टी ऐकायच्या बोर होतात. मग कसली ऐकायची? वेगळी. बरं ठीक आहे. एक म्हातारी आजी असते. शी बोर होतय. मामा तुम्ही नका सांगू, मामी तुम्ही सांगा. बर सांगते. या झोपा. तर ऐका, एका गावात एक छोटूसा मुलगा असतोय. त्याचे वडील आर्मीत असतात आणि त्याला बी जायचं असतंय आर्मीत, पण त्याला कळतच नसतंय की आर्मीत कसं जायचं बुवा. मग तो त्याच्या वडिलांना विचारतो, बाबा बाबा आर्मीत कसं जायचं आणि लवकर मोठं कसं व्हायचं लगेच? तर त्याचे बाबा म्हणतात, त्यासाठी सगळ्यांचं ऐकायला लागतंय, चांगलं चुंगलं खायला लागतंय, व्यायाम करायला लागतोय. मग तो तसं तसं करायला लागतो. रोज पळायला जातो आणि एक दिवस तो मोठा होतो. आणि मग तो जातो आर्मीच्या भरतीसाठी. तिथं एकदम मोठी रांग असते, हजारो पोरांची. आणि मग तो विचार करतो, आता एवढ्या सगळ्या पोरातनं माझी निवड कशी व्हायची? मग तो त्याची पूर्ण ताकद पणाला लावून आर्मीत भरती होतो. आणि मग त्याचं खडतर असं ट्रेनिंग सुरू. काय झालं? झोपा आता तुम्ही पण. जरा काळजी वाटते. संग्राम असं कधी दुसरीकडे झोपलेच नाही तो. कधीच कुठल्याच पाहुणा रावळ्यात कधी गेले नाही. खरं ना आमचंच चुकलं. आम्ही त्यांना पाठवायलाच नको होतं. तसं केलं नसतं ना ते इतका दंगा घातला असता त्यांनी. म्हणून म्हटलं जाऊ दे, थोडा वेळ जातील, खेळतील आणि तेच म्हणतील की आता सोडा आम्हाला घरी. पण तसं काहीच झालं नाही ना, याचं आश्चर्य वाटतं. रमले असतील ते, एवढं काय त्याचं. त्यांची आणि शीतलची चांगली गट्टी जमली होती. हो, पण उगाच त्यांनी तिथं गोंधळ नको घालायला. ती सगळी एक तर साधी माणसं आहेत आणि संग्राम जरा जास्तच उपद्व्यापली. लहान आहे तो, ते राहू दे. आणि तुम्हाला आहे ना उगाच काळजी करायची सवय आहे. आई साहेब, अहो माझा मुलगा आहे तो. आम्ही त्यांना चांगलं ओळखतो, म्हणूनच जरा काळजी वाटते. काही काळजी करू नका. किंवा झोपले असतील ते. तुम्ही जाऊन झोपा बघू आता. तसं झालं असेल तर चांगलंच आहे. बापरे, आम्ही झोपतो, तुम्ही पण झोपा. अहो सिम्बा, अहो काय होतंय तुम्हाला? आम्हाला जायचंय.